आपल्या आयुष्याचा हा आर्थिक प्रवास हा नक्कीच साप कमी नाहीये. आणि कोणत्या आपल्या ह्या फायनान्शियल जर्नीमध्ये साप आहेत आणि कोणते शिडी आहेत त्यात आपण पाहणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. पर्सनल फायनान्स या टॉपिकवरती या चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन शेअर करायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपले आर्थिक निर्णय हे चुकले नाही पाहिजेत. जर आपले आर्थिक निर्णय चुकले तर त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. ठीक आहे. सो आज आता आपण पाहणार आहे, आपला आर्थिक प्रवास हा साप सारखा असतोय. अगदी लहानपणी मला आम्ही ज्यावेळेस सापशिडी खेळायचो त्यावेळेस मला असं खूप वाटायचं, आणि नक्की आपलं लाईफ आहे हे नक्कीच सापशिडी सारखं आहे. आपल्या आयुष्यात असे सापासारखे काहीतरी असे अडचणी येतात, परत आपण थोडस बॅक येतो, परत ऑपॉर्च्युनिटी भेटतात, कोणतरी सांगतं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी, गुरु भेटतो, काहीतरी मार्गदर्शन भेटतं, मग आपल्याला परत पुश भेटतो, आपण वरच्या लेवलवरती जातो आणि परत काहीतरी होतं. हे असं नक्की हे सापशिडी सारखं आपलं आयुष्य आहे हे मला म्हणून वाटायचं. आणि आज मात्र तुम्हाला ह्याच एक रिलेशन मी आपल्या आर्थिक प्रवासासोबत जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि थँक्स टू म्युच्युअल फंड एएमसी, त्यातल्या काही क्रिएटिव्ह माइंडनी हे थोडंसं अगदी सापशिडीच्या जो फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये मांडलेला आहे आणि मी आज तुम्हाला ते प्रेझेंट करणार आहे. तर आता आपण काय करणार आहे की आपल्या आर्थिक जर्नीतले शिड्या कोणत्या आहेत आणि साप कोणते आहेत हे समजून घेणार आहेत. मग हे का समजून घ्यायचं आहे? आपल्याला हे नोन आहे म्हणजे माहिती असलं पाहिजे की बाबा आपल्याला हे साप आहे, त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्या घरात किंवा त्या ठिकाणी साप आपल्याला गिळून टाकतोय तर आपण तिथं जायलाच नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपली पर्सनल फायनान्शियल जर्नी, ती स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवता आली पाहिजे. आणि ती जर ठेवली तरच खऱ्या अर्थानं सक्सेसफुल फायनान्शियल जर्नी होणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ शेवट पण पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांना शेअर करा. या सापशिडीतले सगळे साप तुमच्या वाट्याला आले नाही पाहिजेत अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे तुमच्याकडून. येस, ही झाली सापशिडी आपली आर्थिक जर्नीवरील, ही झाली सापशिडी. तर आपल्याला हे 7 ते 8 साप आहेत हे समजून घेतलं पाहिजे. मुख्य म्हणजे एक वेळ तुम्ही सीडी प्रॉपरली नाही समजून घेतली तरी चालेल, पण साप आहेत, डेंजर झोन आहेत आपल्या फायनान्शियल जर्नी मधले. हे डेंजर झोन जर तुम्ही समजले तर नक्कीच तुमचा आर्थिक प्रवास हा अतिशय सुलभ आणि चांगला होणार आहे. तर आपण सुरुवातीपासून पाहूया. पहिला आहे आपला प्रवास चालू होतो जॉब लागल्यानंतर. आणि जॉब लागल्यानंतर इन्व्हेस्टिंग फ्रॉम फर्स्ट जॉब, पहिल्या जॉब मधून आपण इन्व्हेस्टिंग स्टार्ट करतो. स्टार्ट केली तर ती शिडी भेटते, नाही तर दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे त्याच त्याच पॅटर्न मध्ये जगावं लागेल. जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला शिडी भेटणार आहे. तर पहिली शिडी आहे ही आपल्या इन्व्हेस्टमेंट. पुढे तसाच जर्नी चालत राहतो. आता इथं काय होते, दुसरी शिडी काय आपल्याला भेटते, स्टेईंग अवेअर अबाउट ऑल इन्व्हेस्टमेंट चार्जेस. म्हणजे आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंट मधील चार्जेस, त्या पाठीमागचे हिडन कॉस्ट आहेत का, असतील तर किती आहेत, बर ते कॉस्ट आहेत आपण बिअर करू शकतो का, आपल्या कपॅसिटीमध्ये आहेत का, आपल्या कपॅसिटीच्या बाहेर आहेत का, आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंट प्रकाराबद्दलचे हे सगळे माहिती जाणून घेणं म्हणजेच आपल्याला परत दुसरी सीडी प्राप्त होते. त्याचबरोबर टॅक्सेशन्स, म्हणजे आपल्या ह्या फायनान्शियल जर्नीमध्ये आपण प्रॉपरली टॅक्स सेव्हिंग असेट क्लास निवडलेले आहेत का, की आपण जास्तीचे टॅक्स पे करतोय. बर, पे करत असेल तर ते रिझनेबल पाहिजेत. उगाच आपल्याला जेवढं पॅकेज आहे मॅक्सिमम पे करतोय असं नाही. भरपूर टॅक्स सेव्हिंगचे ऑप्शन्स आहेत आणि तसे ऑप्शन्स आपण पडताळून पाहतोय का, हे एक पुढचं आहे. आता हे झाले कॉमन. आता इथून पुढे पुढे बघा कसे डेंजर डेंजर साप आणि डेंजर डेंजर कन्सेप्ट आपल्याला अनुभवायला येतात. बाय टुडे आणि पे टुमॉरो मेंटॅलिटी. पहा, एका विशिष्ट लेवलपर्यंत आपला फायनान्शियल जर्नी चालू झालेला असतोय आणि त्यानंतर मात्र इतका ह्या जाहिरातींचा भडीमार आपल्यावरती झालेला असतोय की मॉलमध्ये गेलं तरी लगेच कोणतरी क्रेडिट कार्ड ऑफर करतंय किंवा कोणतरी अशा स्कीम येतात की यस, आता ही वस्तू घेऊन जावा, एवढे एवढे पैसे नंतर उद्या भरले तरी चालतील. मग ते क्रेडिट कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्डच्या स्वरूपात मिळणारे ते लोन्स असतील. ईएमआय चालू झाले की आपल्याला वाटतं की येस, आपल्याला ती वस्तू हातात भेटते उद्याच उद्या, म्हणून आपण ती मेंटॅलिटी कुठेतरी आज लय जणांची डेव्हलप झालेली आहे. मग तशी तुमची मेंटॅलिटी झाली आहे का? झाली असेल तर तो एक साप आहे तुमच्या फायनान्शियल जर्नी मधला, तो साप आहे. जर तसं तुम्ही केलं, बाय टुडे पे टुमॉरो मेंटॅलिटी, लगेच तुमची
फायनान्शियल ग्रोथ आहे ती डाऊन होणार आहे. पुढचं आहे आपली जर्नी तशीच चालू राहिली तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे. कुठल्या असेट क्लासमध्ये किती आपण अमाऊंट ठेवायची हे विचारात घेतलं पाहिजे. पुढचं आहे की जर नुसतंच असेट क्लास मधून चालत नाही, सेम असेट क्लासमध्येच पण प्रॉपरली डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे. म्हणजे जर आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये जर करायचं असेल तर म्युच्युअल फंड मधलं पण वेगवेगळ्या स्कीमचं आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करता यायला पाहिजे. पुढचा आहे कंबायनिंग इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट्स. हा जो साप आहे किंवा ह्या पद्धतीचे जे फायनान्शियल डिसिजन्स घेतले जातात ना, हे खऱ्या अर्थानं ड्रेन करून टाकतात फायनान्शियल जर्नीसाठी. अनेकांचं असं म्हणणं असतं की बाबा ही सरकारी कंपनी आहे, सरकारी कंपनीमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करणार, सेफ आहे, काय पैशांचं घाबरायचे कारण नाही वगैरे वगैरे. पण मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स हे असे प्रोडक्ट बनलेले त्याला एन्डॉमेंट प्लान्स म्हणतात. आणि एन्डॉमेंट प्लानची खरी गरज होती 40 वर्षापूर्वी, ज्या वेळेस आपल्या देशामध्ये जेवढा अवेअरनेस आर्थिक क्षेत्रात पाहिजे होता, फायनान्शियल जर्नीमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट पॅटर्नमध्ये जेवढा आर्थिक साक्षरता ह्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारात जेवढा पाहिजे होता तेवढा 40 वर्षापूर्वी नव्हता, तो आत्ता आहे. मग आता ते प्रोडक्ट्स हे खऱ्या अर्थानं आउटडेटेड झालेले आहेत. भारतीय मानसिकतेचा विचार करून हे प्रोडक्ट बनलेलं आहे की ज्याला 40 वर्ष झालेले आहेत. आता त्या प्रोडक्टचा काहीच उपयोग नाही आहे. आणि कुठलंही न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट राहतं, तुम्हाला कोणताही धंदा करायचा असेल, कोणतेही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं असेल तर आपला ग्राहक कोण आहे याचा विचार करून ते प्रोडक्ट बनलं जातं. मग हे जे एन्डॉमेंट प्लान्स बनलेले आहेत, जिथे इन्शुरन्स असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, हे दोन्ही प्रोडक्ट मिळून बनलेले आहेत. ही 40 वर्षापूर्वीची भारतीय मानसिकता होती. आता तशी नाही आहे. आता प्रॉपरली इन्शुरन्स घेता येते, प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करता येते. कुठल्याही कंपनीवरती जास्तीचं प्रेम दाखवून काही उपयोग नाही आहे. आपला फायदा कशात आहे हे पाहता आलं पाहिजे. आणि यासाठीच इन्व्हेस्टमेंट वेगळं, इन्शुरन्स वेगळं आपल्याला करता आलं पाहिजे. पुढचा प्रकार आता आपण पाहू, स्टेईंग इन्व्हेस्टेड इन ओलाटाईल मार्केट. हा, हे आहे ज्या वेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली, इक्विटी असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे आता पैसे आपले बुडले बुडले बुडले. बरं, हे बुडलेले आहेत पैसे, हा जो विचार येतो आपल्या डोक्यात, हा प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येतो, असं एक ऑब्झर्वेशन आहे. आता हे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं त्यावेळेस हे जे असं भडीमार होतो की मार्केट डाऊन झाले, एवढे लाख कोटी रुपये बुडले वगैरे वगैरे. बुडले वगैरे काही नाही, त्या बुडलेल्या त्या पैशाला एक नोशनल लॉस असं म्हणतात. मग हे नोशनल लॉस म्हणजे फक्त ते कागदोपत्रीच असतंय. ऍक्च्युली त्यावेळेस खऱ्या अर्थानं अजून आपण इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे, कारण हे उद्या हे मार्केट वाढणारच आहे. मी वाढणारच आहे ही काही भविष्यवाणी नाहीये, तर ही आहे आपल्या देशाची आर्थिक होणारी वाटचाल. आणि हीच एक वाटचाल आपल्याला प्रचंड आशादायी आहे, ज्या आधारे आपल्याला आपली गुंतवणूक केलेली रक्कम उद्या वाढणार आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल त्यावेळेस आपण जास्तीची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मार्केट होलाटाल आहे, मार्केट कमी जास्त होते म्हणून घाबरून नाही झालं पाहिजे. पुढचा आपल्याला एक साप आहे, स्पेक्युलेटिंग इन द मार्केट. म्हणजे कसंही करून, म्हणजे ज्याला सट्टेबाजी म्हणतो आपण. मग ते काही लोक जास्तीच्या प्रॉफिटसाठी एफ एन ओ मध्ये ट्रेडिंग करतात, इंट्राडे ट्रेडिंग करतात वगैरे. हे जे स्पेक्युलेशन होतंय, ह्या स्पेक्युलेशन पासून लांब राहिलं पाहिजे. हा स्पेक्युलेशन म्हणजे हा आपल्या फायनान्शियल जर्नीतला साप आहे, तो कधी गळून करून टाकेल काही सांगता येत नाहीये. पुढचा आहे नॉट बिल्डिंग अँड इमर्जन्सी फंड. म्हणजे आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये साधारण 5-6 महिने तर आपल्याला इमर्जन्सीमध्ये आपल्याला एक्सपेंडिचरसाठी अवेलेबल राहतील अशा स्वरूपातला एक इमर्जन्सी फंड असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा फंड नसणे म्हणजे फायनान्शियल जर्नीसाठी ते धोक्याचं असू शकतं. इन्क्रीजिंग SIP विथ एव्हरी हाईक. आता पुढची सीडी भेटते त्या, म्हणजे आपण बघा, एका पाठोपाठ एक वर्ष निघून जातात आणि पगार हा तेवढाच काही राहत नाही, पगारही वाढत राहतो. जेवढा पगार वाढलेला आहे तेवढा पगार परत आपण SIPच्या माध्यमातून अधिक प्रमाणात वाढ करता आली पाहिजे. तसं जर केलं तर अजून आपली फायनान्शियल जर्नी स्ट्रॉंग होते. ती एक सीडी म्हणून आपल्या साठी उपयोगाला येते. परत आहे इन्व्हेस्टिंग इन प्रोडक्ट्स विदाउट अंडरस्टँडिंग द रिस्क. ब्लाइंडली अनेक लोक ह्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, कुठली रिस्क आहे समजून घेत नाहीत. आता हे ज्यावेळेस रिस्क रिस्क म्हटलं जातं ना मित्रांनो, इथं खरं सांगायचं तर नुसता इक्विटी असेट क्लास म्हणजे म्युच्युअल फंड असेल, शेअर मार्केट असेल, इतर रिस्क येत नाही. रिअल इस्टेटमध्ये पण भरपूर असे रिस्क आहेत. पुण्यामधला जर विचार केला तर असे
कितीतरी प्रोजेक्ट्स आहेत की जे इलिगल बनलेले आहेत. इलिगल बनून मोठमोठे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन होतात, त्या अगेन्स्ट लोन पण होतं, रेरा पण काही ठिकाणी अप्रूव्ह असतो तो प्लान. आणि नंतर त्या घेणाऱ्याला कळतं की बाबा हे सगळं इलिगल आहे. मग इथली रिस्कच समजून घेतली जात नाही. रिअल इस्टेट असेल, मी परत सांगतोय, रिअल इस्टेट असेल, इक्विटी म्युच्युअल फंड असेल, केवळ डायरेक्टली शेअर मार्केट असेल, त्याच्या पाठीमागचे रिस्क समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग एकाच बाजूला काम करणं राबणं आणि नंतर मात्र हे सगळे पैसे हे बँकांच्या हवाले करणं एवढंच जे काम राहील, असं अनेकांच्या बाबतीत घडलेलं आहे. सो त्या असेट क्लास बद्दलची रिस्क आपल्याला काय आहे हे इत्तंभूत माहिती असणं गरजेचं आहे. पुढचं आहे कन्सल्टिंग विथ अ फायनान्शियल ॲडवायझर. हे सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे. तुमचा फायनान्शियल जर्नी कसाही असू दे म्हणजे काही जण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतात, काही जण स्वतःला एका एका कन्सल्टंट कडून एक एक प्रोडक्ट समजून घेतात आणि त्यांच्याकडे ते इन्व्हेस्टमेंट करतात वगैरे. पण लक्षात घ्या, फायनान्शियल जर्नीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर ॲडवायझर हा लागतोच. ॲडवायझर हा अतिशय महत्वपूर्ण असतो. मग तुमचे टॅक्सेशनसाठी त्याचा एक सल्ला तुमचे लाखो रुपये वाचवू शकतोय. त्याचा एक सल्ल्यानं तुमच्या पश्चात नॉमिनीचे जे काही डॉक्युमेंटेशन रिलेटेड जे काही कष्ट होऊ शकतात, ते कष्ट तो एका सल्ल्यानुसार तो वाचू शकतोय. असे अनेक छोटे छोटे डिसिजन्स आहेत की ज्या आधारे सल्ला महत्वाचा ठरू शकतोय आपल्या फायनान्शियल जर्नीसाठी. म्हणून ऑलवेज कन्सल्ट विथ अ फायनान्शियल ॲडवायझर. पुढचा पॉइंट आहे नॉट अलाइनिंग गोल्स विथ इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट या गोलला अलाइन किंवा गोलला लिंक करणं अतिशय महत्वाचं असतं. तसं जर नाही केलं तर ह्याची फार मोठी किंमत मोजायला लागते. आता याचे 2-3 उदाहरणे देतो. पहिलं उदाहरण म्हणजे जर आपण आपली आर्थिक गोल कोणते आहेत आणि त्याला पैसे किती लागणार आहेत हे समजून घेऊन जर आपण मॅप नाही केलं, एक सॉफ्टवेअरमध्ये आपल्याकडे आहे तसं सॉफ्टवेअरमध्ये मॅप करता येतं. मॅप नाही केलं तर आपल्याला पैसे किती लागतात किती नाही लागत हे कळतच नाहीये. आणि ते न कळल्यामुळं आपल्याकडे ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करण्याचं पोटेन्शियल असून सुद्धा आपण ते करूच नाही का तर आपल्याला माहितच नाही. मग होतं काय, मग वेळ निघून गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे अजून आपल्या त्या गोलसाठी पैसे कमी आहेत. मग त्यावेळेस जर आपल्याला वाटलं की अरे आपण ऍडिशनल करू शकलो असतो जर कुणी सांगितलं असतं तर, असं जर विचार आला तर ते पश्चातापाचा विचार राहू शकतोय. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार आहे जर आपण इन्व्हेस्टमेंट मॅपच नाही केली तर जर कधी भविष्यात आपल्याला कुणी तर काही सांगितलं म्हणजे बाबा आपला फायनान्शियल जर्नी चालू आहे, पैसे इन्व्हेस्टमेंट करतोय, बाजूला पडतात पण कशासाठी बाजूला पडतात हे जर मॅप नाही केलं तर आपण काय करतोय. जर एखादा मार्केटमध्ये शायनी ऑब्जेक्ट्स आला, शायनी ऑब्जेक्ट्स म्हणजे काय ते पहिलं समजून घेतलं पाहिजे. शायनी ऑब्जेक्ट्स म्हणजे कोणतरी येतं सांगतं की तुमच्या बांधाला लागून असलेली जमीन आहे, घेताय का. मग ते पण शायनी ऑब्जेक्ट ठरू शकते. किंवा कोण म्हणते आता सोन्याचं जर खूप वाढले, सोन्यात इन्व्हेस्टमेंट करूयात आपण, मग ते पण शायनी ऑब्जेक्ट ठरू शकते. मग ही इन्व्हेस्टमेंट इथली काढून तिथं टाकली जाते. कोणतरी येते म्हणते की अरे इथं आता नवीनच एक प्रोजेक्ट डेव्हलप होतोय, इथं 1 BHK 2 BHK किंवा 3 BHK असं अशा स्वरूपात भेटतंय, भविष्यात त्याची किंमत खूप वाढू शकते. असं काहीतरी डिस्कशन तुमच्या समोर येईल आणि त्यानंतर तुमची ही इन्व्हेस्टमेंट तिकडं काढून टाकली जाईल. असं अनेक ऑप्शन्स तुमच्या समोर येऊ शकतात. म्हणून तुमचं गोल कुठलं आहे ते गोल त्याला प्रॉपरली मॅप केलं तर तुमचे डिसिजन्स हे चुकणार नाहीत. पुढचा अजून एक महत्वाचा टॉपिक आहे, जर गोल तुम्ही मॅप नाही केले, म्हणजे आता कसं असतंय इक्विटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर लॉंग टर्मचा आपण विचार केला. आज जे लॉंग टर्म गोल आहे ते उद्या कधी तर ते मीडियम टर्म येतं, उद्या कधी तर ते मीडियम टर्मचं शॉर्ट टर्म येतं. मग अशा स्वरूपात जर ते माहिती नसेलच तुम्हाला तर मग त्या स्कीम रिलेटेड चेंज करणं, पिरियडिक चेंज करणं हे तुम्हाला डिफिकल्ट जाईल. आणि मे माइट बी त्यावेळेस जर मार्केट वोलाटाईल असेल तर त्याची तुम्हाला परत किंमत मोजावी लागेल. म्हणजे असं नाहीये की हे लॉंग टर्म आहे तर लॉंग टर्म मध्ये आपण आज 18 वर्षांनी आपल्याला पैसे काढायचे आहेत. मग 18 वर्ष जे आहे ते कधी ना कधी तर ते मीडियम आणि कधी ना कधी तर ते शॉर्ट टर्म होणारच आहे. त्यावेळेस फंड सिलेक्शन अतिशय महत्वाचं राहतं. म्हणून हे गोल मॅपिंग करणं अतिशय महत्वाचं आहे. पुढचा साप आहे फॉलोइंग हर्ड बिहेवियर व्हाईल इन्व्हेस्टिंग. आजकाल अशी परिस्थिती आहे की कोणीही सांगते की मला या असेट क्लासमधून भरपूर फायदा भेटला, त्या असेट क्लासमधून भरपूर फायदा भेटला, जसं की क्रिप्टो असेल, जसं की रिअल इस्टेट मधले काही असतील, जसे की काही F&O असेल.
मग ह्या मेंटॅलिटीच्या माध्यमातून आपण न त्यांचं डिटेलमध्ये न जाता आपण डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करायचा निर्णय घेतो, आणि तीच एक कुठंतरी एक धोक्याची सूचना आहे. तो एक साप आहे किंवा तो एक डेंजर झोन आहे. ओके. सो अशा स्वरूपानं जर आपल्याला फायनान्शियल जर्नीमध्ये जर हे सगळे साप आहेत हे जर समजलं, तर ते आपण अवॉइड करू शकतोय. त्या घरातून डायरेक्टली जंप मारू शकतोय. कोण तर सांगायला लागलं की बाबा हे इन्व्हेस्टमेंट आणि हे इन्शुरन्स एकत्र आहे, तुमच्या फायद्याचा आहे, असं आहे तसं आहे, तर आपल्याला लगेच सावध होता येतं. आपल्याला कोणतरी सांगतंय की हा असेट क्लास चांगला आहे, तर त्याबद्दलचे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, रिलेव्हंट प्रश्न त्यांना विचारून आपल्याला त्या चुकीच्या ठिकाणावरून आपल्याला जम्प करता येते. असे सगळ्या ठिकाणावरून तुमचे चुकीचे निर्णय थांबावेत, हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा हेतू आहे. सो आय होप हा आपल्या फायनान्शियल जर्नीचा सापशिडीचा हा खेळ तुमच्या लक्षात आला. आणि अधिक माहितीसाठी या सापशिडीचा जो काही इमेज आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. डिटेल वेळ काढून पहा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील फायनान्शियल जर्नीतील साप हे निघून जायला पाहिजेत, आणि ते प्रॅक्टिकली शक्य आहे. ओके. सो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा. बाय बाय. थँक्यू.